आजची घटना आहे 29 वर्षांच्या रोहनची. रोहन एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारा अतिशय साधा पण महत्वाकांक्षी मुलगा होता. एका रात्री सुमारे 11च्या सुमारास तो अचानकच घरी परतला आणि त्याने त्याच्या पत्नीला अगोदरच सांगितलेलं होतं की तो त्या रात्री कामानिमित्त बाहेरच राहणार आहे. पण काही कारणाने त्याचा तो प्लॅन बदलला आणि तो सरळ घरी निघून आला. दार उघडताच त्याच्या लक्षात आलं की घरामध्ये काहीतरी वेगळंच वातावरण आहे. त्याची पत्नी नेहा घाबरलेली दिसत होती आणि रोहनने बेडरूममध्ये पाऊल टाकलं आणि त्याच्या डोळ्यासमोर जे काही दृश्य आलं आणि त्याने त्याचा संताप मात्र अनावर झाला. नेहा 3 तरुणांसोबत एकाच बेडवरती बसलेली होती आणि ते दृश्य त्याला सहन झालं नाही. क्षणामध्येच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि वाद इतका वाढला की रोहनने लगेचच पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि त्या तिघा तरुणांना ताब्यात घेतलं. त्यावेळी नेहाने संतापूनच रोहनला एक धमकी दिली. तू जर या लोकांना अडकवलंस तर मी तुला अशा केसमध्ये अडकवेन की तुझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि त्या शब्दांनी वातावरण मात्र आणखी जास्तच तापलं. ही घटना इथपर्यंत कशी आली याची सुरुवात अगदी 6 महिन्यांपूर्वीच झालेली होती. रोहन आणि नेहाचा प्रेमविवाह झालेला होता. 4 वर्ष दोघजण एकमेकांवरती प्रेम करत होते. कॉलेजमध्ये ओळख झाली आणि त्यानंतर मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर झालं. घरच्यांचा विरोध होता, विशेषतः जातीय कारणामुळे. नेहा उच्चवर्णीय कुटुंबामधील होती तर रोहन सामान्य कुटुंबातील. दोन्ही घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. पण प्रेमाच्या आहारी गेलेल्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि दुसऱ्या शहरामध्ये एक नवीन असा संसार सुरू केला. सुरुवातीचे काही महिने अगदी स्वप्नासारखे होते. छोटंसं भाड्याचं घर, साधं फर्निचर, पण मनात मोठी स्वप्न. रोहनला एका खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पगार होता 25,000, पण कामाचे तास 12. रोज सकाळी लवकर घराबाहेर पडायचं आणि उशिरा घरी परतायचं. सुरुवातीला नेहा समजून घेत होती, पण त्यानंतर हळूहळू तिला एकटेपणा जाणवू लागला. रोहन कामाच्या ताणामुळे थकलेला असायचा आणि तिच्याशी बोलायला, वेळ घालवायला त्याच्याकडे थोडासाही वेळ उरायचा नाही. आता नेहाला वाटू लागलं की लग्नानंतर रोहन बदललेला आहे. पूर्वीचा तो प्रेमळ आणि आपल्याकडे लक्ष देणारा मुलगा आता फक्त पैशासाठी धावणाराच झाला आहे. तिच्या मनामध्ये सतत नाराजी साचत गेली. भाड्याच्या घराच्या समोरच काही तरुण राहत होते. अमित, विक्रम आणि समीर. तेही त्याच कंपनीमध्ये काम करत होते आणि ओळखीने हळूहळू त्यांच्यामधील संवाद वाढला. रोहन कामावरती असताना कधी कधी किराणा आणण्यासाठी तर कधी एखाद्या कामासाठी म्हणून नेहा त्यांच्याकडून सतत मदत घ्यायची. त्या तिघांनी मिळून नेहाच्या एकटेपणाचा अंदाज घेतला. तिची स्तुती करणे, तिच्या अडचणी ऐकून घेणे आणि तिच्या भावना समजून घेण्याचा आव्हाने आणि हळूहळू त्या लोकांनी तिचा विश्वास जिंकला. विशेषतः अमित तिच्या अधिक जवळ आला. सुरुवातीला त्यांच्यामध्ये फक्त एक मैत्री होती, पण भावनिक जवळीक मात्र वाढत गेली आणि त्यानंतर सगळ्या काही मर्यादा ओलांडल्या गेल्या. नेहाला कदाचित सुरुवातीला अपराधी वाटलं असेल, पण रोहनकडून दुर्लक्षित झाल्याची भावना तिच्या मनामध्ये मात्र खोलवर रुजून बसलेली होती. अमित आणि त्याचे मित्र तिच्याशी हसून, खेळून आणि बोलून तिच्या रिकाम्या वेळेला रंग देत होते. काही दिवसांनी परिस्थिती आणखी जास्त बिघडली. त्या तिघांनी तिच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्यानंतर तिला आता ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता ती त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेली होती आणि त्याच दरम्यान रोहनच्या मनात शंकेची पालचूक चुकली. नेहाचं वागणं आता बदललेलं होतं. ती पूर्वीसारखी त्याच्याशी बोलत नव्हती. त्याने ठरवलं की एक दिवस अचानकच घरी जाऊन बघायचं आणि त्या रात्री त्याने सांगितलं की तो बाहेरच राहणार आहे. पण तो थेट घरी आला आणि पुढे जे काही घडलं ते मात्र विनाशकारी ठरलं. पोलिसांनी तिघांनाही घेऊन गेले, पण नेहाने दिलेली धमकी मात्र रोहनच्या मनामध्ये घर करून बसली. दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि संतापाच्या भरात रोहनने नेहाचा गळा आवळला. काही क्षणांचा राग आयुष्यभराचा पश्चाताप बनला. नेहा अगदी निश्चळ झाली. घाबरलेला रोहन काही वेळ घराबाहेर पळाला, पण लगेचच त्याला जाणवलं की त्याने भयंकर चूक केलेली आहे. तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि सगळी काही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. नेहाचा मृतदेह त्यानंतर ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. रोहनवरती खुनाचा गुन्हा दाखल झाला. अमित, विक्रम आणि समीर यांच्यावरती देखील ब्लॅकमेलिंग आणि अनैतिक कृत्याचे गुन्हे दाखल झाले. आज परिस्थिती अशी आहे की चौकांचं देखील आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. रोहन तुरुंगात आहे आणि ते तिघे देखील जेलमध्येच. आणि नेहा, जिचं आयुष्य पूर्णपणे संपलं. मित्रांनो, ही कथा फक्त एका कुटुंबाची नाही.
ही कथा आहे भावनांच्या, गैरसमजांच्या, दुर्लक्षाच्या आणि चुकीच्या निर्णयांच्या साखळीची. प्रेमविवाह म्हणजे फक्त पळून जाऊन लग्न करणं नाही, तर त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणं अधिक महत्त्वाचं असतं. संवाद थांबला की नातं कोसळायला अजिबात वेळ लागत नाही. एकटेपणा आणि अहंकार याचा जर संगम झाला की परिणाम मात्र भयंकर होतात. रोहन जर थोडा वेळ काढून नेहाशी बोलला असता, तिच्या भावना त्याने समजून घेतल्या असत्या, तर कदाचित ही वेळ त्यांच्यावरती आलीच नसती. नेहाने जर चुकीच्या मार्गावरती न जाता परिस्थितीला सामोरं गेली असती, तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. आणि त्या तिघांनी जर चुकीचा फायदा घेतला नसता, तर 4 आयुष्य आज उद्ध्वस्त झाली नसती. मित्रांनो, अशा घटना समाजांमध्ये सतत घडत असतात, पण त्यातूनच आपण शिकायला हवं. नात्यांमध्ये विश्वास, संवाद आणि संयम खूप जास्त प्रमाणात महत्त्वाचा असतो. रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. प्रेमामध्ये अंध होणं जितकं धोकादायक आहे, तितकंच संशयामध्ये अडकणं देखील विनाशकारी असतं. ही कथा इथेच संपते, पण एक प्रश्न मागे ठेवते. यामध्ये नेमकी चूक कोणाची? परिस्थितीची, व्यक्तींची की समाजाच्या दडपणाची? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसोबत.